त्याच्यानंतर जेव्हा निवडणुकाचा रिझल्ट लागतोय तेव्हा महाआघाडी आणि आघाडीच्या पक्षामध्ये लागणार आणि हा सुद्धा सभा आज इथे सुरू होतोय म्हणून येणाऱ्या कालामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या चित्र बदलू शिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो। अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं की महाआघाडीची गरज का वाटली। मताचे विभाजन 2014 मध्ये अशाच प्रकारच्या देशामध्ये यूपी असो, बिहार असो, मध्य प्रदेश असो, राजस्थान असो, अनेक राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी उमेदवार उभा केला, मताचं विभाजन झाला आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सत्ता त्यांना मिळाली। धनंजय मुंडेंनी सांगितलं किती आश्वासन दिलं होतं। महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सबका साथ सबका विकास, सीमाची सुरक्षा, 56 इंची छाती है, सीमाची सुरक्षा आम्ही करणार, असे अनेक प्रकारचे वाद, आश्वासन प्रत्येक जाती जमाती समाज, मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण या राज्यामध्ये असे अनेक प्रकारचे। यवतमाळमध्ये परवा जिथे पंतप्रधान जाऊन आले तिथे त्यावेळी 2014 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाचा भाव, हमी भाव देण्याचे आश्वासन 2014 मध्ये झाला होता। काय आता विचार करण्याची गरज आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये राहणारे गोरगरीब लोकांना, शेतकऱ्यांना, युवकांना, शहरी भागामध्ये राहणारे लोकांना, मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांना या 5 वर्षामध्ये काय मिळालेलं आहे हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, गेल्या 4-5 दिवस पूर्वी पुलवामामध्ये जे घडलं दुर्दैव आहे। आमचे जवान रोज शहीद होत आहे सीमावर। 2014च्या पूर्वी पवार साहेब आपल्याला सुद्धा आठवत असेल की जेव्हा काश्मीरमध्ये एक घटना 2014च्या पूर्वी झाला होता, आपलं सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, आपण केंद्रामध्ये मंत्री होतं, त्यावेळी आजची सध्याचे जे मंत्री आहेत स्मृती इराणी यांनी त्यावेळी सांगितलं होतं की मला आता असं वाटतं, मुझे भी ऐसा लगता है कि हाथों की चूड़ी निकाल देना चाहिए और पंतप्रधान को भेजना चाहिए। मला विचारायचं आहे स्मृती इराणीला की पुलवामामध्ये आमचे 44-40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले, आता ह्याच्यामध्ये कमतरता कोणीची, चूक कोणीची, कोणीतरी जबाबदारी स्वीकारला पाहिजे की नाही या देशामध्ये। स्मृती इराणी, तुम्ही तुमची बांगडी पाठवणार की नाही मोदी साहेबांना, ही चर्चा आता झाली पाहिजे। कोण आहे जबाबदार? फक्त पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान? हो, या देशाचे 130 कोटी लोक, हिंदू आणि मुस्लिम, शीख आणि ईसाई, पाकिस्तानला सुद्धा होशमध्ये राहायला पाहिजे। या देशातून अंग्रेजांना काढण्याचं काम हे देशाच्या लोकांनी मिळून केलेलं आहे। पाकिस्ताननी सावध राहायला पाहिजे आणि होशमध्ये आला पाहिजे। 130 करोड हिंदू आणि मुसलमान जर सीमावर आले, फक्त हे केले ना तर तुमच्या नकाशावर नाव निघून जाईल। आणि आमची जे सध्याची सरकार आहे, मला राहुल गांधीजींना, पवार साहेबांना आणि सर्व देशाचे जेवढे विरोधी पक्षाचे नेते आहे सर्वांना धन्यवाद द्यायचा आहे की जेव्हा पुलवामाची घटना घडली, सध्याची सरकारने सर्व विरोधी पक्ष नेत्यांना बोलावलं, आमच्या सर्व नेत्यांनी सांगितलं की तुमची सरकार जे निर्णय घेईल या मुद्द्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्हाला ह्याच्यावर राजकारण करायचं नाहीये। पण काय झालं आज 5 दिवसामध्ये, काय कारवाई झाली आहे? आता आश्वासन नको, मोदीजी आपण फिरतायत, एकही कार्यक्रम त्या दिवसापासून आजपर्यंत आपण रद्द केला नाही। एवढे आमचे जवान शहीद झाले सीमेवर, त्यांची अर्थीची आग सुद्धा थंड झाली नाही। आणि आपण घोषणा, आपण उद्घाटन करतायत
आमचे मुंडेंनी सांगितलं की ज्या दिवशी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धुळे आणि यवतमाळमध्ये सभा घेत होते, बाजूच्या जिल्ह्यामध्ये आमचा सैनिक शहीद झाला होता, त्याच्या घरी सुद्धा जाऊन आले नाही, दिलासा सुद्धा देण्याची गरज नाही वाटतोय ना. हे फक्त भाषण, असे प्रकारचे कोरे आणि झुटे आणि खोटे आश्वासनांची भाषण या देशामध्ये आता चालणार नाही. म्हणून सर्व नेते एक स्टेजवर आलेले आहेत आणि महाआघाडी बनवून येणाऱ्या काळामध्ये सत्यातून बाहेर काढण्याचं काम आपण सर्वांचा आशीर्वाद घेऊन करायचं आहे. म्हणून पवार साहेब, राहुल गांधी साहेब आणि जेवढे केंद्राचे नेते आहेत सगळे एकजूट झालेले आहेत. महागाईवर अनेक चिंता झाली. इथे 2014 ची आमचे धनंजय मुंडेंनी चर्चा केली. याच महंगाईच्या विषयावर 2014 मध्ये किती चर्चा व्हायचं. मोदीजी किती, भारतीय जनता पक्षाच्या किती मोठा होर्डिंग, बॅनर आणि टेलिव्हिजनवर त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. 350 रुपये, 450 रुपये गॅस सिलेंडर होता. महंगाई कमी होती, पेट्रोल डिझेलचा भाव कमी होता, जीएसटी ना होता, नोटबंदी ना होती, सगळे व्यवस्थित चालला होता या देशामध्ये. परंतु आज काय झाला, या 4-5 वर्षामध्ये या देशाचा वाटोळा करण्याचं काम सध्याच्या सरकारने चुकीच्या निर्णयामुळे केलेला आहे. मित्रांनो, आता धनंजय मुंडेजी, आता लोक म्हणतायत बहुत हुई महंगाई की मार, भाग जाओ मोदी सरकार. आता ही मोदी सरकार नको, मोदी सरकारला काढला पाहिजे या देशात. या देशाला जर वाचवायचं असेल, या देशाची सुरक्षासाठी, सीमाची रक्षासाठी, या देशाची एकता आणि अखंडतासाठी, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची रक्षा करण्यासाठी महाआघाडीला निवडून आणण्याची गरज आहे मित्रांनो. म्हणून आपण सर्वांनी ठाम निर्णय घेऊन आजपासून कामाला सगळ्यांनी लागला पाहिजे, कामाला लागला पाहिजे आणि घोषणा दिली पाहिजे. तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, हा नारा घेऊन आपण सर्वांनी इथून आज गेला पाहिजे. हा मला आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो. आज अनेक मंडळी, एक बाजू आमचे सर्व नेते ज्यांना या देशाची असीमताची रक्षा करायची आहे, ज्यांना ह्या देश वाचवण्याची चिंता आहे, सर्व नेते एकजूट होत आहेत. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काही नेते मताच्या विभाजन करण्याचे राजकारण करत आहेत. विशेष म्हणून मुस्लिम समाजाच्या, अल्पसंख्याक समाजाच्या मताच्या विभाजन करण्याचे राजकारण करत आहेत. अशा लोकांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवण्याचं काम मुस्लिम आणि दलित आणि सर्व समाजाने मिळून करण्याची गरज आहे. या निवडणुकाची वेळ पाहून मताच्या विभाजन करणारे जे राजकारण करणारी मंडळी आहेत, या मंडळींना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवण्याचं काम करण्याची गरज आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. पवार साहेबांना आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे. मला जाता जाता एवढंच सांगायचं आहे, की 2019च्या निवडणुका आता सुरू होत आहेत, सुरुवात झालेली आहे. शिवसेनेच्या काय भूमिका होती, भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेला काय म्हणायचे, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे गेल्या 4.5 वर्षामध्ये काय म्हणायचे, आपण सर्वांनी बघितलेलं आहे, आपण सगळे ऐकलेलं आहे. सामनाच्या एडिटोरियल आपण वाचलेला आहात. अशा लोकांना काय करायचं आहे याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. सत्यासाठी युती, राज्यासाठी युती नाही आहे. शिवसेना भारतीय जनता पक्षाची जी युती झालेली आहे, हा फक्त सत्यासाठी युती आहे. असे लोकांना सत्यातून काढण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला मिळून सगळ्यांना करायचं आहे. मी जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. आजच्या या हजारोच्या जनसंख्यामध्ये आपण उपस्थित होऊन या नांदेडच्या धरतीपासून आपल्याला या राज्याची आणि देशाची जनताला एक संदेश द्यायचा आहे की जे सर्व नेते महाआघाडी म्हणून
या देशाची बजवण्यासाठी, देशाला वाचवण्यासाठी निघालेले आहेत। या सर्वांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे। अशा प्रकारचा संदेश देण्याचे काम आम्ही तुम्ही मिळून सगळे करूया। अशा प्रकारच्या वक्तव्य करून आपण सर्वांना परत मी सर्वांना धन्यवाद देतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय। धन्यवाद। जय हिंद, जय भीम।